दरम्यान पदावरून दूर नाही तर मोपलवारांचं निलंबन करा अशी मागणी केलेली आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी। मुख्यमंत्री आमची हीच मागणी होती की त्यांना निलंबित करा, चौकशी होईल, चौकशीमध्ये काय निष्पन्न होईल नंतर त्यांना परत घ्या। त्यांना राज्याचा मुख्य सचिव केल्याला आमची हरकत नाही हेच आम्ही सांगितलं, परंतु अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचं काम जे मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्याचं आमचं समाधान झालं नाही। निलंबन त्यांचं झालं पाहिजे ही आमची मागणी कायम आहे। काल निर्मल होल्डिंगच्या बाबतीमध्ये नवीन प्रकरण पुढे आलेलं आहे, उद्या आणखीन एक प्रकरण येणार आहे। अशावेळी अशा भ्रष्ट मंत्र्याला पाठीशी घालणं बरोबर नाही, त्यांचा राजीनामा ताबडतोब त्यांनी दिला पाहिजे, कारण त्यांच्याच सदस्य एकनाथराव खडसे यांना मात्र भ्रष्टाचाराच्या करता राजीनामा द्यावा लागला। आयोग त्या ठिकाणी नेमला सरकारनं, इथे मात्र प्रकाश मेहतांना वेगळी वागणूक मिळते आणि म्हणून आमची मागणी कायम आहे की आता मोपलवार आणि यांना निलंबित करणं आणि प्रकाश मेहताचा राजीनामा घेतल्याशिवाय कामकाज होऊ द्यायचं नाही, आमची भूमिका कायम आहे।